आज आम्ही आलो आहे शेतामध्ये ऊसाला खत टाकण्यासाठी। हा आमचा ऊस 3 महिन्याचा झाला आहे। मध्ये मी ड्रिचिंगचा व्हिडिओ केलता तयार, तो 1-1.5 महिन्याचा ऊस होता। आता हा 3 महिन्याचा ऊस झाला आहे। पावसामुळे त्याला औषध फवारणी नाही करता आली व खतही जास्त प्रमाणात टाकता आले नाही, म्हणून गवतही झाले आहे, पण ऊस हिरवागार आहे ड्रिचिंगमुळे। त्यासाठी आम्ही आज खत टाकण्यासाठी आलो आहे शेतामध्ये। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आलो आहे आम्ही शेतामध्ये ऊसाला खत टाकण्यासाठी। ह्या प्रकारे आम्ही 3 पिशव्या खताच्या घेऊन आलो आहे व ते मिस्टर मिक्स करीत आहेत। अर्ध्या फोडून त्या आधीवर मिक्स करून नंतर राहिलेल्या, कारण की जागा मिक्स करण्यासाठी तळवट नव्हता, म्हणून आम्ही अर्ध्याल्या पिशव्या घेऊन त्या मिक्स केल्या व तेवढा टाकल्यानंतर परत राहिलेले खत आम्ही मिक्स करून टाकण्यासाठी सुरुवात केली। मिस्टरांनी सर्व खत 3 प्रकारची खते जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे ते खत सर्व एकत्रित करून मिक्स केले आहे व हे ऊसासाठी खूप लाभदायक आहेत। त्याने ऊसाची वाढही होते व काळोखी चढते। ऊसासाठी ऊसाचा दुसरा डोस आहे ना। मिस्टरांनी खत टाकायला सुरुवात केली व मी त्यांना खते जागेवर नेऊन देत होते, म्हणून 2 तासात आमचे सर्व खत टाकून झाले। एक पावडर हा 3रा डोस होता। नंतर 4था डोस कोंबड खत व बाकीचा रासायनिक खतांचा होणार आहे, पण तो चाळणी बांधणीच्या वेळेस आम्ही करणार आहे। पण आत्ता थोडासा डोस द्यावा म्हणून उद्या ऊस फोडून घ्यायचा आहे। हा माझा मुलगा तो आज सुट्टी असल्यामुळे शेतामध्ये आलता। आज खूप ऊन होते, उन्हामुळे त्यालाही त्रास होत होता आणि आम्हालाही होत होता। हा आमचा 3 महिन्याचा ऊस झाला आहे आज। नंतर मी खत भरून मिस्टरांच्या जागेपर्यंत खत नेऊन दिले, कारण की त्यांचाही वेळ खूप जातो, म्हणून मी मदतीसाठी शेतामध्ये जाते त्यांच्या। शेतकऱ्याला कष्टही खूप असतात, पण त्या मानाने मालाचा भाव जास्त येत नाही। शेतकरी असाच कष्ट करून व महागडे खतं घेऊन त्याचा काहीच फायदा होत नाही। अर्ध्या पिशव्या संपल्या होत्या 3ही। मग नंतर त्यांनी परत राहिलेल्या कालवल्या व बाकीचे खत आम्ही टाकून घेतले, कारण की ऊस उद्या बैलाने फोडायचा आहे। बैलवाला म्हणला आज बैलपोळा असल्यामुळे मी काय आज येऊ शकत नाही, म्हणून काल टाकले नाही। आज टाकले म्हणजे उद्या तो सकाळ सकाळ बैलावाला येऊन ऊस फोडतो। हे माझ्या मुलाने पक्षी पाळला आहे, खूप जीव लावतो त्याला, खूप सुंदर बर्ड आहे। ऊनही खूप लागत होते, घामही येत होता, तहानही लागत होती, पण करणार काय? शेतामध्ये काम करायचे म्हणल्यावर हे सर्व सहन करावेच लागते। द्या की सगळं टाकून का नाही?
अशा प्रकारे सर्व खते आम्ही टाकून घेतले। हे सर्व खते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आम्ही शेतामध्ये टाकले आहे। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।